मंडळी नमस्कार. अनिल गावडे. मंडळी आज मी एक विषय आपल्यासमोर मांडतोय. बऱ्याच दिवसांनी आज लाईव्हवर आलो आहे. विषयही तसाच होता. आज मी आलो आहे वांगणी. आपल्याबरोबरचे जे अनिल गावडे आहेत यांची काही सामाजिक कार्य चालतात. माझंही या सगळ्याशी थोडाफार संबंध आहे आणि एक चांगलं काम काही चांगली माणसं करतायत. अनप्रोफेशनल आहेत पण त्यांचा हेतू शुद्ध आहे आणि त्याच्यामधलं काम करण्याची त्यांची जी कपॅसिटी आहे ती स्वतःला थोडंसं खर्चात घालूनसुद्धा त्या पॅशनने करण्याची आहे. आणि थोडंसं मला वाटलं काही लोक माझ्या काही संपर्कातली माझ्या अशा प्रतिसादाला बऱ्याच वेळी चांगला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. सो म्हणून असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर मंडळी आज आपण आलो आहोत वांगणीमधल्या या जिव्हाळा वृद्धाश्रमाला. यांची टॅगलाईन आहे माणसातील माणुसकी जपण्याचं ठिकाण. आज वांगणी स्टेशनवरून साधारण एक 5 मिनिटावरचा हा रस्ता आहे. हे समोर जे तुम्हाला दिसत आहे ट्रॅक दिसतात आहे, म्हणजे ट्रॅक आहे तिथे आणि अगदी स्टेशनच्या बाजूला आहे. थोडंसं मुंबईपासून लांब आहे कारण मुंबईमध्ये अशा जागा घेणं थोडंसं कठीण आहे. हा यांचा एक उपक्रम आहे. आपली कोकणातली माणसं आहेत. कोकण युवा सेवा संस्था, जिव्हाळा वृद्धाश्रम, बदलापूर, वांगणी, हे यांचं रजिस्ट्रेशन नंबर आहे. युवा संस्था पालघरचं रजिस्ट्रेशन आहे यांचं. हे रजिस्ट्रेशन त्यांनी केलं आहे. हे नंबर्स आहेत बघा. अभिजित कोटकर आणि अनिल गावडे. अनिल गावडे आपले माऊली डिस्ट्रीब्युटर्सचे जे ओनर आहेत ते. ही सगळी माणसं अतिसामान्य आहेत. म्हणजे कुठेही यांच्याकडे आर्थिक फंडिंग बिंडिंग आहे असं नाही, पण सामान्य माणसाच्या मनातच सामान्य माणसासाठीचा जो एक विचार असतो तो नेहमी जागृत होत असतो आणि त्या याच्यातून त्यांनी हे सगळं कार्य करायला घेतलं. ही संपूर्ण जागा आता जी मी तुम्हाला दाखवणार आहे ती रेंटवर आहे. महिना कमीत कमी 35,000 रुपये भाडं ते देत आहेत. महिन्याचं 10,000 रुपये लाईट बिल आहे आणि त्याच्यानंतर इकडे राहणारे जे सगळे लोक आहेत यांचा एक वेगळा खर्च. मंडळी मी प्रॅक्टिकल मुद्द्यावर तुमच्याशी बोलतो आहे कारण का ही सगळी माणसं, ह्याच्यातली 5-6 माणसं आहेत की यासाठी फार चांगले कष्ट करून हे सगळं करतायत. हा सगळा स्पेस आहे. ही इकडचे सिनियर सिटीजन्स आहेत जे इथे आहेत. हो हो. तर याच्यामध्ये जवळजवळ 15 जण आहेत आणि 15 जणांची फॅमिली आहे आणि बरीच माणसं आहेत. आपल्या कोकणातली आहेत, घाटावरची आहेत, सगळी मराठी माणसं आहेत आणि यांची स्पेस आहे. थोडीशी स्पेस मी तुम्हाला 1 to 1 करून दाखवीन. इथे या पद्धतीचं यांचं काम चालतं. हे सगळे सिनियर सिटीजन्स आहेत. अनिल आणि अनिलबरोबर अजून 2 जण आहेत. मला ॲक्च्युली सगळ्यांची नावं अशी माहीत नाही, पण आज मी त्यांचं जे काम बघितलं आणि त्यामागचा जो सगळा हेतू बघितला. अनिल, आपण इकडनं ऑफिसपासून सुरुवात करूया. जे मी बघितलं आणि यावेळी मला कळालं की हे एवढं सगळं काम करताना हे स्वतः वैयक्तिकरित्या जवळजवळ 10 लाखाला लोनमध्ये आहे आणि स्वतःच्या वस्तू ठेवूनसुद्धा ह्या एवढा खटाटोप ते करतायत. ही पहिली रूम आहे. इथे देवारा आहे. आत्ताच 1.5 वर्ष झाले आहेत त्यांना. हा देवारा आहे. इथे देवाच्या पूजेसाठी स्वामींचा फोटो आहे. ज्यांच्यातले एक सहकारी आहेत ते स्वतः स्वामी भक्त आहेत आणि हा देवारा आहे. मोजकेच देव आहेत कारण का सर्वधर्मी असतात सगळे. ही एक स्पेस आहे जिथे त्यांनी ऑफिसचा स्पेस ठेवला आहे. आत्ता सगळं ऑर्गनाईज नाही आहे कारण का इथे ज्यावेळी ऑफिस म्हणून हा एक स्पेस त्यांनी ठेवला आहे. मी तुम्हाला स्पेस दाखवतो आहे, ते थोडंसं नीट बघा. त्याच्यानंतर ही एक स्पेस आहे. अशा त्यांच्याकडे जसं जसं सामान आता त्यांच्या कष्टाने त्यांनी सगळं करत गेले आहेत. तर आता ही एक स्पेस आहे. मॅडम नमस्कार. या मॅडम आहेत. मॅडमचं नाव? मॅडम तुमचं नाव? माझं नाव संजना बेंद्रे. संजना बेंद्रे. या सुद्धा याच्यामध्ये फार मेहनतीचे आहेत. मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं की स्वतःच्या वस्तू ठेवून सगळं काम चालू आहे, तर त्या वस्तू ठेवण्यामागे ह्या मॅडमचा मोठा हातभार आहे. बिचाऱ्या स्वतःच्या कष्टाचे पैसे याच्यात घालून हे सगळं करतायत. आता इकडे बेड नाही आहेत पण जागा आता तुम्हाला मोबाईलवर कळत असेल तर अगदी चांगली स्पेस आहे. साधारण इकडे 2-2, 4-2, 6 बेड लागू शकतात. हे चांगले बेड कुणातरी डोनेशनमधून इथे आलेले आहेत. असे बेड आहेत प्रॉपर आणि ही स्पेस आहे. फॅन बिन आहे, सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर
हा एक स्पेस आहे. इकडे पाण्याचं स्टोर आहे अगदी. याच्यामध्ये त्यांनी जागेमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. चांगलं पाण्याचं स्टोरेज आहे, वरती टाकी आहे, त्याच्यानंतर बाकीच्या काही व्यवस्था ठेवल्या आहेत त्यांनी इथे. आणि हे सगळं हे एका भाड्याच्या जागेत, म्हणजे भाड्याची जागा घेऊन स्वतःचे पैसे खर्च करून त्या संदर्भात त्यांनी करायला घेतलं आहे. तुम्ही बघा एक वेळ. आता ही सगळी माणसं आहेत. ही गेली 1-1.5 वर्ष आहेत. आता मी दुसरा स्पेस तुम्हाला दाखवतो. हा एक मधला स्पेस आहे. याच्यामध्ये हे सिटिझन्स आहेत हे सगळे. इथे टी व्ही आहे. आणि हे आपले याच्यातले दुसरे संस्थापक आहे. आपलं नाव? माझं नाव अभिजित दत्ताराम कोटकर. हां, मगाशी जे बोर्डवर तुम्ही जे नाव बघितलं कोटकर, अनिल आणि कोटकर, हे दोघंही, म्हणजे मी तुम्हाला सांगू सिरियसली, ह्या दोघांनी स्वतःचं तारुण्य वाया घालून ह्या सगळ्या गोष्टी करायला घेतल्या आहेत. आणि म्हणून मला आज हा व्हिडिओ टाकावासा वाटला. ही इकडे महिलांची स्पेस आहे. ह्या महिलांच्या याच्यामध्ये 6 बेड आहेत. 6 महिला आहेत. आता तुम्हाला बाहेर या भेटतीलच. त्यांच्यासाठी स्पेस आहे. वॉशरूम आहे ना हा अनिल? हा वॉशरूम. हा अतिशय स्वच्छ आलो आहे. म्हणजे माझ्यासाठी काही यांनी स्वच्छता ठेवली आहे की. तर हा बाथरूम आहे, गीझर आहे, इंडियन पॉट आहे आणि कमोड बिमोड इकडे आहे. हां, दुसऱ्या बाजूला आहे कमोड. त्याच्यानंतर ह्या अशा आजी आहेत. हा किचन स्पेस आहे. हा किचन स्पेस, ठीक आहे, तिला फोन करून सांग, फोन नको करू. हा किचन स्पेस आहे. या किचन स्पेसमध्ये या ताई जेवण बनवत आहेत. मला वाटतं या पेड आहेत, या पेड एम्प्लॉई आहेत इकडच्या. आणि इथे ह्या सगळ्यांचं रोजचं 12-15 जणांचं 2 टायमाचं जेवण, नाश्ता, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मुळात स्वच्छता आहे. सगळीकडे स्वच्छता ठेवण्यात आली आहे. ॲक्वागार्ड आहे. मी हे सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला का दाखवतो आहे की या संदर्भात तुम्हाला काही मदत करता आली, तुम्हाला जर कोणाला पाठवता आलं किंवा तुम्हाला अशा पद्धतीची काही व्यवस्थेची गरज असेल तर जरूर यांच्याशी संपर्क करा. हे काका आहेत, हे आजी आहेत. मध्ये मध्ये थोडंसं नेटवर्कचा इश्यू येतो आहे. हे जेंट्स आहे. मगाशी जे आपण कंपार्टमेंट बघितलं 6 बेडचं, ते लेडीजचं होतं. आणि हे जेंट्सचं आहे. अगेन जेंट्सचा बाथरूमसुद्धा तितका स्वच्छ आणि सुंदर आहे. आता सगळ्यांचा टी टाईम आहे. म्हणजे या टायमिंगमध्ये ते सगळे बाहेर, जसे तुम्ही बघितलेत, बाहेर बसलेले असतात थोडासा विरंगुळा म्हणून. यांच्यासाठी इथे टी व्ही आहे, केबल आहे, त्याच्यानंतर हे मोबाईल चार्जर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. औषधं त्यांची वेळेवर त्यांना दिली जातात. त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यांच्या सगळ्या बेड अतिशय व्यवस्थितरित्या अगदी चांगले आणि स्वच्छतेच्या बाबतीत सगळे निर्देश त्यांनी त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे सांभाळलेले आहेत. आणि बाथरूम इथे 60 जणांचा बेड आहे. आणि या सगळ्या गोष्टी आहेत इथे. अजून वेगळी स्पेस काय आहे पुढे? अजून काय नाही ना? ओके. तर हे असा हा संपूर्ण स्पेस आहे. आणि इतकं सुंदर छान. आता पावसाचा पिरियड असल्या कारणाने थोडंसं, काकोटकर एक मिनिट, त्यांना बोलू ना. तर एवढा हा स्पेस आहे. आता मी तुम्हाला स्पेस दाखवला. आणि आता इकडे सध्या मला वाटतं आता किती जण आहेत इथे? आपल्याकडे 8 जण आहेत. 8 जण आहेत, म्हणजे जेंट्स लेडीज मिळून. कॅपॅसिटी साधारण तुमची 20 जणांची आहे. आणि बाकीची तुमची व्यवस्था त्या पद्धतीने आहे. इकडचं रँडमली दिनचर्या काय असते? काय काय यांना सुविधा दिल्या जातात? यांना आपण सगळ्या ज्या काही आपल्याला इंटरनली लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, म्हणजे साबणापासून इतर ज्या काही सगळ्या गोष्टी, जेवण 2 टाइम, नाश्ता आणि हे सगळं. नाश्ता आपला सकाळी 8:30 वाजता होतो. बरोबर. टायमिंग आपलं त्याचं फिक्स आहे. बरोबर. 12:30 वाजता जेवण आहे. त्याच्यानंतर परत संध्याकाळी 4:30-5 वाजता आपला चहा, त्याच्याबरोबर काही ना काहीतरी स्नॅक्स. आणि रात्री 8:30 वाजता डिनर. ओके. आणि या व्यतिरिक्त बाकी यांच्या मेडिकल संदर्भातलं? मेडिकल टीम आहे आपली. 8 दिवसातून एकदा जी आहे ती राऊंड मारते. ओके. आणि त्या राऊंडमध्ये ते रुटीन चेकअप करून घेतात. ओके. अच्छा, म्हणजे यांची मेडिकलची व्यवस्था बघितली जाते. या संदर्भात तुमच्या पद्धतीने मला मागाशी अनिल थोडंसं या संदर्भात मागे मला म्हणालेला मंडळी की या सगळ्यासाठी यांचं फायनान्शियल गणित तुमचं मग कसं काय जमतं? फायनान्शियल गणित बघितलं तर आपण यांच्याकडनं
एक खूप कमीत कमी नॉमिनल चार्जेस तुमचे charges घेतो आणि बाकी जिथे म्हणजे ह्यांचे जे आपत्तेत यांचे जे काही गार्डन गार्डियन्स आहेत ते तुमच्याकडे हा, आहे. ते आपल्याला पे करतात. एक दोघं जण आहेत ते खूप कमी, एक तर फ्री याच पद्धतीने कंडिशनवर आहे. आणि बाकीचं जे काय कमी असेल ते आम्ही एक 8 जण एक संचालक पदावरती आहोत. ओके. आम्ही आमच्यामध्ये तुमच्या सगळ्या माध्यमात करून करतो. तशी मोठी मदत किंवा मोठं सहकार्य असं आतापर्यंत कोणाचं नाहीये. ओके. कारण आम्ही आता विचार करतोय आणि आम्हाला असं सहकार्याची गरज आहे. आता बघू. ऑब्व्हियसली, कारण तुम्ही ज्या मॉडेलवर चालवताय त्या जास्त दिवस नाही चालवू शकणार. इन्कम किंवा प्रॉफिट या हिशोबाने करतच नाही आहोत. मुळात माझे आई वडील नाही आहेत. मला एक आई वडील कुठेतरी बघायचे किंवा मला दिसतील या उद्देशाने मी येतो. असेच आमचे हे 7 जण 8 जण. अच्छा, म्हणजे तुम्ही भांडूपवरून इकडे येता रेग्युलर मध्ये, ज्याप्रमाणे तुमचं टायमिंग मला प्रमाणे. जसा वेळ असेल तसा किंवा इथे जर काय काम असेल तर मी कनेक्ट असतो. तुमची सगळ्यांची फॅमिली आहे, तुमची फॅमिली आहे? नक्कीच आहे, सर्वांची फॅमिली आहे. मग हा तुम्ही जो एवढा मला वाटतं तुम्ही 24 आवर्स इथेच असता. नक्की हो. मग घरातल्या सगळ्या गोष्टी. मॅडम इथेच आहेत. अच्छा, मॅडम पण इथेच असतात. हो हो. सो मंडळी, तुम्ही बघताय की या सगळ्या गोष्टी इतक्या लेवलला करतात माणसं. म्हणजे काही ठिकाणी असं वाटतं आपल्याला की कशाला करतील, कोण करेल माणूस, पण आहेत ह्या गोष्टी अशी करणारी माणसं आहेत. आज मला याच्या संदर्भात माझं काम म्हणजे काय झालं की आज अनिलबरोबर माझं काम होतं. माझा एक मित्र होता जो डॉक्टर आहे आणि त्याच्याकडे अनिलचं थोडंसं त्याचा एक प्रॉब्लेम झालेला म्हणून मी कल्याणपर्यंत आलो. तर तो म्हणाला, दादा तुम्ही येताय तर जरा बघूया आपण इकडे, आणि म्हणून मी आलो. पण मी तसाही व्हिडिओ बनवण्याच्या इच्छेत नव्हतो, कारण का त्यांचं काम चालतं. पण जेव्हा मला हे कळालं की सगळी माणसं जवळजवळ स्वतःवर 10 लाखाचं लोन घेऊन ही सगळी व्यवस्था चालवत आहेत, कुटुंबातल्या सगळ्या गरजांना बाजूला ठेवून स्वतःच्याकडच्या मॅडमनी तर माझं बोलणं झालं, अर्थात थोडंसं पर्सनल सांगू नये, पण त्यांनी स्वतःच्या वस्तू विकून ह्या सगळ्या गोष्टी करणं चालू आहे. म्हणजे त्यावेळी मला कळलं की हेतू माणसाचा इतक्या लेवलला पॅशनेटिक असतो आणि माणूस या सगळ्याला करतो. कुठेतरी त्यांना प्रोफेशनलिझम प्रमाणे जावं हे थोडक्यात लक्षात आलं नाही, कुठेतरी लोकांपर्यंत पोचले नाही आहेत. कारण सध्या ही गरज बऱ्याच लोकांची आहे आणि बरीच लोक मी बघितो हल्ली व्हिडिओ, लोक रस्त्यावर सोडतात किंवा रस्त्यावर आईवडिलांना टाकतात, अशा सगळ्या काही सेंटिमेंटल घटना आहेत. पण माझ्या मते असे पर्याय मला वाटतं त्या लोकांनी स्वीकारायला काही हरकत नाही. हे कल्याण इकडे आपण थोडं काही समोरच्या काकांशी कोणाशी आपण बोलूया. कोणाशी बोलताय? हां, काय नाव काकांचं? त्यांचं वसंत जोशी. जोशी काका नमस्कार. कुठले तुम्ही? म्हणजे मूळ गाव शहर कुठलं? रत्नागिरीचे. इथे कधी आलात इथे? म्हणजे 1 मे 2025. ओके. पहिला मेंबर मी. अच्छा, व्हेरी गुड. कसं वाटलं इकडे आज तुम्ही एवढे एकदम तुम्हाला इकडच्या व्यवस्था यांची सगळी खटपट? 3 गोष्टीमध्ये 100% मार्क आहे. अरे वा. पहिलं जेवण, वा, स्वच्छता बरोबर, आणि वक्तशीरपणा. बरोबर. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मंडळी, की जेवण एक सगळं, कारण का सिनियर सिटीजन. 100%. हां, तर त्यामुळे आता हे सगळ्यात जुने आणि मला वाटतं ते म्हणतात त्याप्रमाणे सगळ्यात पहिले इकडचे यांचे पेशंट्स आहेत आणि त्यांचे इकडचे क्लायंट आहेत. तर त्यांनी स्वतःचा जो एक्सपिरियन्स सांगितला तो हा आहे. मी ह्यांना हे इथे का आले, कसे आले, हे सगळ्या सेंटिमेंट्समध्ये जाणार नाही. पण इथे आल्यानंतर इथे आल्यानंतर ही जी व्यवस्था आहे ही त्यांना अगदी मनापासून भावली आहे आणि अगदी त्यांना आवडली आहे, याच्यामध्ये नो डाऊट. म्हणजे मी वेगळं सांगायची गरज नाही. त्यांच्या कॉन्फिडंटवर, त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीवर तुम्हाला स्वतःलाही कळालं असेल. सो मंडळी, हे एक महत्वाचं आहे. इकडे दुसरे काका आहेत. काका तुमचं नाव काय? कल्याण भामरे. तुम्ही कुठले? ठाण्याचा. ओके. तुम्हाला कसं वाटलं इकडे आल्यानंतर? अगदी आनंद आहे. तुम्हाला इकडे तुमचं जेवण सगळं व्यवस्थित आहे? अगदी म्हणजे मनापासून सांगा, जसं त्यांनी मला जोशी काकांनी सांगितलं, ज्या कॉन्फिडन्सने. बाकी तुमच्या सगळ्या व्यवस्था इकडे गरजा पूर्ण होत असतात, तुमचा मेडिकल, बाकीच्या चेकअप किंवा औषधं या संदर्भातलं. आणि तुम्हाला मानसिकरित्या कसं वाटतं? रिलॅक्स असतात की काही प्रेशर किंवा असं काही वाटतं? हां, थोडंसं घरच्या बाबतीतलं. पण इकडच्या व्यवस्था, ह्यांची सगळ्यांची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर तुम्हाला अगदी व्यवस्थित आहे. तुमचं? अच्छा, आजचं झालं. तुमचं नाव ताई? आजी? माझं नाव सरिता. ओके. अच्छा ठाण्याची. अच्छा. तुम्ही कधी आलात इथे? 5 महिने झाले. अच्छा, 5वा महिना. तुम्हाला कसं वाटतं इकडच्या व्यवस्थेबद्दल? जेवण बिवण सगळं घरच्या सारखं, कमी नाही. ओके. इथे ही सगळी माणसं मला वाटतं. हां, काका जोशी काका आपल्याला काहीतरी सांगण्याच्या इच्छित आहे. सांगायची राहील. नक्की. इकडच्या ज्या मॅडम आहेत ना, हां संजना मॅडम, हां
एवढं तो जेवण तर चांगलं बनवतात पण त्यांच्या चेहऱ्यावरती कधी आशी नाही दिसणार. एक्झॅक्टली. हसमुख चेहरा. मी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण सुद्धा हेच आहे की ह्या सगळ्यांचं जे पॅशन मला दिसलं आणि ज्या पद्धतीने कुठलाही प्रोफेशनलिझम न ठेवता कुठलाही व्यावहारिक भाग न ठेवता निव्वळ सेवेचा हेतू आणि त्या पद्धतीतून एक व्यवस्थापन म्हणून सांभाळण्याची ही जी व्यवस्था आहे त्यांची अप्रतिम आहे. म्हणून मी हा स्पेशली व्हिडिओ बनवायला घेतला. कदाचित आता हा तुम्ही व्हिडिओ पुढे व्हायरल करणार की हा मी लाईव्ह चालू आहे माझ्या आत्ता ऑलरेडी इथे जवळजवळ 15-20 जण बघतायत. मी हे आणि ही सगळी लोक कधी कधी मी असे बऱ्याच वेळी तो प्रतिसाद माझं नाव यशवंत वाडकर. मी थोडंसं सोशलमध्ये कनेक्टिव्ह असतो. सो काही लोक मला बऱ्याच वेळी चांगला प्रतिसाद देतात. मागे आपण एकदा एका ठिकाणासाठी 900 मुलींचं जेवण केलं, तिथे मिळालं. एका ठिकाणी सायकल वाटप झालं, एका ठिकाणी वह्या पुस्तकांचं वाटप झालं. मेडिकल आपलं नर्मदा किनारी चालू असतं दर अशा एका जसं जसं ज्यांचे जसे फंडिंग मिळतात. सो काही माझ्याशी संपर्कित अशी काही लोक आहेत. मेडिकल काय म्हणाल तुम्ही? नर्मदा किनाऱ्यावर माझी नर्मदा परिक्रमा झाली आहे तर त्यामुळे नर्मदा किनाऱ्यावरनं मेडिकलची फार गरज असते. तर काही डोनर असतात ते 2-3 हजाराचं मेडिकल किट बनवतात. आम्ही ते किट बनवतो, त्याच्यामध्ये बेसिक औषधं असतात. मग ती औषधं आम्ही अशा ठिकाणी पाठवतो तिकडच्या गावातल्या आदिवासी मुलांना. अशासाठी चांगला प्रतिसाद देणारे लोक आहेत. आश्रमाशी सुद्धा चांगली कनेक्टिव्ह लोक आहेत. तर त्या सगळ्या संदर्भातून म्हटलं काहीतरी ह्यांचा हेतू ज्यावेळी असा लक्षात आल्यानंतर मी तसं करण्याचं ठरवलं की बाबा लोकांसमोर मांडावं की बाबा मॅडम हां नंतर हे अध्यक्ष हां आणि सेक्रेटरी हां तिन्ही माणसं बेस्ट एकदम. हो. अनिलला तर मी वैयक्तिक ओळखतो, त्याच्यामुळे मला अनिलबद्दल माहिती आहे पूर्ण. माझ्या उद्योगातले मार्गदर्शक आणि गुरु हेच त्यामुळे जे काय मी करतोय ते यांच्या मार्गदर्शनाखाली करतो. त्यामुळे अनिलच्याच सांगण्यावर आज आम्ही इथे कल्याणला आलेलो ह्याच्या डॉक्टरेटसाठी. थोडंसं जरा आत्मधला एक व्हिडिओ घेतो. आजींना भेटूया. आजी आजींचं नाव काय? आजी तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? माझा हा माहेरचा किटली अच्छा. आता किती दिवस झाले इथे आहात? सासरचा हा रुक्मिणी रुक्मिणी. आडनाव काय? चोगले चौगुले. अच्छा आणि अच्छा भावाचा खताते. अच्छा. खताते. अच्छा अच्छा. खताते म्हणजे कुठले तुम्ही? रत्नागिरी? आम्ही हा दंडावरची कुठली? दंडवर. हा 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 हा. इथे किती दिवस झाले आलात? इथे किती दिवस झाले आलात? पुण्याला इथे इथे आता इथे काय ताराला अच्छा. त्यांना तेवढ्या स्मृतीतल्या लक्षात येत नाही. माझा भाचा हा हा. माझा बापू अनिल. तुमचं नाव सर? राजेश विकास. तुम्ही किती दिवस झाले इथे आलात? अच्छा अच्छा. कसं वाटतं इकडची व्यवस्था? आणि एकदम फर्स्ट क्लास. म्हणजे ज्या पद्धतीत या सगळ्यांचं बिहेवियर जेवण खाणं. ओके. ह्या आजींचं नाव काय? ह्या बोलतात? नाव काय तुमचं आजी? अच्छा. किती दिवस झाले इथे आहात? 2 महिने झाले. कसं वाटतंय इकडे? बरं वाटतंय? आनंद आहे? जेवण खावण व्यवस्थित आहे? जेवण खावण मेडिकल सगळं व्यवस्थित होत आहे? अगदी आनंद आहे. आता TV बघताय. आजी अगदी सोफ्यावर बसून हास्य जत्रा बघतायत. हास्य जत्रा या लोकांचा यांच्या सांगण्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. त्यांना मी माझं मगाशी आलो, मी बराच वेळ झाला यांच्याशी बराच वेळ बोलणं झालं. हास्य जत्रा आणि तो त्या कुठला ऐनक मगाशी कुठे लागला तो कुठला तो जेठालाल, तारक मेहता आणि हास्य जत्रा हे यांचा विरंगुळ्याचे सगळ्यात मोठे कार्यक्रम आहेत. हास्य जत्राच्या सगळ्या लोकांना मी सांगू इच्छितो की तुमची ही सगळी मेहनत ह्या सगळ्या लोकांचा सगळं दुःख परिमार्जन करणारी आहेत. यांच्या मनातल्या भावनेला आनंदित देणारी आहेत. त्यामुळे हॅट्स ऑफ हास्य जत्रा. तुमच्या सगळ्या लोकांना आमचे खूप खूप आभार की तुम्ही यांना यांच्या मानसिक दुःखातून बाहेर काढता. हे सगळं अगदी नको मानसिक दुःखातून बाहेर काढता. तुमच्या हसण्यातून हे स्वतःचं दुःख विसरतायत. त्यामुळे हॅट्स ऑफ हास्य जत्रा. अशी ही सगळी मंडळी आहेत. असं सुंदर यांचं काम आहे. मंडळी, मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी दाखवल्या की बरीचशी माणसं सगळ्या प्रोफेशनलिझममध्ये काही लोक काम करतात. काही लोकांसाठी ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या प्रसिद्धीसाठीच्या असतात. काही लोकांसाठी या सगळ्या गोष्टीतनं एक वेगळं अर्थार्जन असतं. पण गमतीचा भाग असा, मी मगाशी काकोडकरांशी पण बोललो. अनिल तर मला अगदी माझा भावासारखा आहे, लहान आहे भावासारखा. मुळात मी मॅडमशी बोललो आणि ज्यावेळी त्या फार मनमोकळेपणाने त्यांनी ज्यावेळी माझ्याशी गप्पा मारल्या त्यावेळी त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की त्यांनी स्वतःची ज्वेलरीसुद्धा ह्या सगळ्या करण्यासाठी
विकलेली आहे. काकोडकरांनी स्वतःच्या मुलाबाळांच्यासाठी ठेवलेले फंडिंग्स याच्यामध्ये लावलेले आहेत आणि अगदी मेटाकुटीला म्हणजे ह्या बेसिकवर हे अगदी चालू आणि अगदी आनंदात. मगाशी काका जसे म्हणाले की एवढं प्रेशर असूनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांच्या सेवेमध्ये कुठलाही फरक पडलेला नाही आहे. मंडळी, माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे. मी तुम्हाला पुन्हा यांचा नंबर्स, अनिलचा नंबर तर तुमच्या सगळ्यांकडे आहे, अनिल गावडे. तुमचा नंबर जरा मला काकोडकर तुमचे नंबर्स मला सांगा जरा. तुमचा फोन नंबर काय आहे? 8169602221. 8169602221. 8169602221. अनिल, तुझा नंबर सांग. 8655710823. 8655710823. 8655710823. मी 2 नंबर या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. मंडळी, मी तुम्हाला विनंती करणार नाही, पण तुमच्या अंतर्मनाला जर वाटत असेल की ही माणसं खरंच प्रामाणिकपणे काम करतायत, ही माणसं यांच्या सगळ्या गरजांना बाजूला ठेवून या सामाजिक कार्यामध्ये फार अगदी मेटाकुटीने भिडतायत आणि जर काही तुम्ही किंवा तुमच्या संपर्कातली कुठलीही व्यक्ती यांना फुल ना फुलाची पाकळी ह्या प्रयत्नातून काहीतरी मदत करू शकत असेल, अगदी मी तुम्हाला सांगेन, अगदी आर्थिक मदत नको, जर तुम्ही देऊ शकत असाल तर आनंद आहे. संस्था रजिस्टर आहे, सगळे संस्थेचे क्लॉज, त्याच्याबद्दलच्या सगळ्या रजिस्टर फायलिंग तुम्हाला बघता येतील, त्या संदर्भातले सगळे बिल तुम्हाला पावत्या मिळतील जर तुम्ही फायनान्शियल मदत करत असाल तर. नसेल आणि तर तुम्हाला जर फायनान्शियल मदत करायची नसेल तर तुम्ही इकडचं धान्य, महिन्याचा जो कोटा आहे, त्याच्यानंतर इकडच्या लाईट बिलचं जे बिल आहे किंवा रेंटमध्ये जे काही जर तुम्ही काही मदत करू शकत असाल तर प्लीज अशा पद्धतीची कुठलीही तुमची मदत यांच्या या भावनेला, यांच्या या हेतूला एक सार्थक बळ देईल आणि याच्यातून ही भावना इतकी दृढ होईल. आज त्यांचा विश्वास डळमळलेला नाही आहे, पण शेवटी गणित पैशानेच बनतं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आजही मला त्यांच्याशी बोलताना एक जाणवलं की ते म्हणाले की आहेत आमचे स्वतःचे इन्व्हेस्टमेंट्स मोडून, आमचे ज्वेलरीज तोडून आम्ही हे सगळं करतो आहोत, पण ठीक आहे, होईल आज ना उद्या. आत्ताच 2 वर्ष झाले आहेत, त्यामुळे जास्त वेळ नाही, जास्त कालावधी नाही गेला आहे. तरीसुद्धा त्यांच्या या भावनेला बळ देण्यासाठी जर तुमच्यापैकी कुणी किंवा तुमच्या संपर्कातलं कोणी यांना कुठली ना कुठली काही जरी मदत करू शकत असाल तर या नंबरवर संपर्क साधा. माझ्या मगाशच्या व्हिडिओमध्ये ॲड्रेस दिलेला आहे, नंबरवर कॉल करा दोघांना. तुम्हाला जर कधी यायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या कुठल्याही शुभ कार्याला, तुमच्या कुठल्याही स्मृती कार्याला एखादं डोनेशन करायचं असेल तर ही ऑनेस्ट व्यवस्था आहे. वाढदिवस साजरा करायचा असेल किंवा एखाद्या स्मृतिप्रित्यर्थ काहीतरी करायचं असेल, चादरी असतील, जेवण असेल, तेल असेल, जे काय तुम्हाला वाटेल. हल्ली ग्रहदशेप्रमाणे एखाद्याला तेल द्यावं असं वाटत असेल तर तसं तेल देणं किंवा एखाद्यासाठी काही व्हीलचेअर्स किंवा असं काही देणं असेल तर प्लीज, माझी तुम्हाला विनंती नाही पण मला तुम्हाला एक सांगणं आहे, एक स्वतःची सामाजिक गरज लक्षात घेऊन, एक सामाजिक कर्तव्य लक्षात घेऊन तुम्हाला जर यांच्यासाठी काही करता आलं तर बघा, नक्की करा. आपल्याला एक केअरटेकर आणि एक लेडी. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणाले, मला तुमचं आता सध्या रिक्वायरमेंट काय आहे? बघा, आता आपल्याकडे हे सगळं सांभाळण्यासाठी आपल्याला एक केअरटेकर व्यक्ती अशी हवी आहे की ही या सगळ्याची जबाबदारी घेईल, सगळं छोट्या मोठ्या गोष्टी असेल ते बघेल, आपण तिला त्या पद्धतीने पेमेंट करू. आणि निराधार व्यक्ती जर असेल तर बेस्ट आहे, जी 24 तास या ठिकाणी राहील. ओके. त्याचीच एक जेवण करण्यासाठी आपल्याला लेडीज हवी आहे, ओके, जी इथे या लोकांशी संघटित राहून, जे स्वतः यांच्याबरोबर राहून आपल्या जेवणाचा जो काय जबाबदारी असेल ती बघेल. अशी 2 व्यक्ती आम्हाला गरजेच्या आहेत. जर त्या कोणाला गरज असेल किंवा कोण इच्छुक असेल तर नक्की त्यांनी या नंबरवरती संपर्क करा. आपण त्यांना फुकट या ठिकाणी हे करणार नाही आहोत. त्यांचा एक महिन्याचा मानधन असेल तर आपण त्यांना देऊ, ठरावी. ओके. त्यांना इथे सांभाळू, जेवण, खाणं, राहण्याची म्हणजे त्यांची सुद्धा व्यवस्था इथे बघितली जाईल. म्हणजे एखादा निराधार व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी आपण व्यवस्था करतोय. व्हेरी गुड. वांगणीसारख्या ठिकाणी जाणं येणं परवडत नाहीये आणि आम्हाला शक्यतो 24 तासासाठी व्यक्ती हवी आहे आणि ती जर अवेलेबल असेल तर आपण त्याला आपल्या घरच्यासारखं सांभाळू. आपला या ठिकाणी आश्रम हे नाव आहे, कारण शेवटी आश्रमासारखा चालवायला लागतो. नसेल तर हे पूर्ण घर आहे. बरोबर. कुठल्याही पद्धतीचा नियम, कुठल्याही पद्धतीचं काहीही या ठिकाणी बर्डन नाही आहे.
जे लोक घरातून इकडे येतात ते आपलं घर समजून पुन्हा न जाण्याची इच्छा ठेवून या ठिकाणी राहतात. इथपर्यंतची आमची 1.5 वर्षातलं आम्हाला Very good. मिळालेलं सर्टिफिकेट आहे. आता जे लोक आहेत ते तिथून काय कारणास्तव आलेत ह्याचा आम्ही कधीच त्यांच्याशी इन्क्वायरी केली नाही किंवा त्यांना चौकशी केली. बरोबर आहे. ते इथे आल्यानंतर आम्ही त्यांना कशा पद्धतीत सांभाळू शकतो किंवा त्यांना घरच्यापेक्षा आनंद देऊ शकतो यात परीचे आमचे परत हे प्रयत्न असतात. आणि आहे जनरली आम्ही आमच्या ह्या 1.5 वर्षाच्या अनुभवामध्ये आतापर्यंत कोणीही व्यक्ती अशी या ठिकाणी नाराज किंवा असं हे होऊन गेलेले नाही. जे गेलेत ते अजूनही आठवण काढतायत किंवा अजूनही कॉल करून अच्छा, म्हणजे इकडनं काही लोक त्यांच्या घरी जातात सुद्धा. म्हणजे गेलेत की घेऊन गेलेत आता. अच्छा, पेरेंट्स. काही लोक 1 महिना 2 महिना 4 महिन्यासाठी आले, तर काही लोक आजी आजोबा. अच्छा, म्हणजे अशी सुद्धा व्यवस्था आहे तुमच्याकडे 15-20 दिवसासाठी किंवा त्या संदर्भात जर कोणाला आता कसं आहे की आमच्याकडे अजून सगळ्या कॉट जागा फुल नाहीये. जेव्हा जागा फुल नसेल तर रिकामी ठेवून काय करणार? त्यापेक्षा जर एखाद्याची गरज भागत असेल तर आपण त्या ठिकाणी अशा व्यक्तींना आतापर्यंत घेत आलो. बरोबर. त्या टायमिंगला आपल्या सगळ्या जागा फुल होतील, त्याच्यानंतर ही अशा पद्धतीची परिस्थिती किंवा अशा पद्धतीची रिक्वायरमेंट नसेल, कारण आपल्याला सगळं स्टेबल करायचं आहे. असं येणं जाणं ठेवणं म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठं आमची पहिलीच वेळ आहे आणि पहिली सुरुवात आहे. मोठा आश्रम नाही आहे, छोटा आश्रम आहे आणि हा भावनेतून उघडलेला चालू केलेला एक सेवेचं एक साधन आहे की कमवण्याचं साधन नाही आहे. बरोबर. पण आमची अपेक्षा हीच आहे की आमच्या खिशातले न टाकता त्यांच्याकडून आलेले घेऊन जर चालवता येत असेल तर अगदी बरोबर आहे. कालावधीपर्यंत आम्हाला जिथपर्यंत तुम्ही तुमची सर्व्हिस द्यायला तयार आहात. हां, म्हणजे आम्ही आमच्याकडून आमची मेहनत द्यायला तयार आहोत. फक्त असं आहे की आमचे 8 संचालकापैकी एकही कुठला कॉर्पोरेट लेवलचा किंवा एखादा बिझनेसमॅन असं कोणीच नाही आहे. हे सगळे Exactly, 12 तास नोकरी करणारे लोक आहोत आणि आम्ही सगळ्या या नोकरी करणाऱ्या लोकांमधून एक संकल्पना काढून आपण हे करता येतं का या प्रयत्नासाठी चालू केला आणि आता आम्ही त्यांच्यात अडकलोय, ते आमच्यात अडकलेत अशी कंडिशन आहे. Very good. त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी तुम्ही पहिल्या मांडल्या त्या याच्यासाठीचाच विषय आहे की आपण ह्या सगळ्यातून हे बंद न करता आपण हे सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करतो. मंडळी, मी तुम्हाला तेच सांगितलं की भावना याच्या मागची जी आहे ती शुद्ध आहे. ही सगळी माणसं स्वतःचा कामधंदा सांभाळून सगळ्या गोष्टी करून हे सगळं करतायत. मॅडम आता जेवण बनवतात. आता तुम्ही बघितलं तर केळी वाटप झाला, चहाच वेळेवर असतो, अगदी स्वतःच्या याच्यात विरंगुळ्या आहेत. त्यांच्या सेंटिमेंट्स, त्यांच्या घरातून काय प्रॉब्लेम्स होते, त्यांना कशामुळे इथे यावं लागलं, ह्या सगळ्यावर चर्चा करायची नाही आणि त्याचा कुठलाही बाजार करायचा नाही. ज्याला खरंच काही करायचं असेल आणि ज्याला जर वाटत असेल तर त्यांनी आपली जी काही ज्यांना सहकार्य, मी मदत म्हणणार नाही कारण हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, तर ते सहकार्य यांनी जरूर करा. आजपर्यंत मी माझ्या कुठल्याच व्हिडिओला हे म्हटलं नाही की मला लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा. पण मी तुम्हाला या व्हिडिओसाठी नक्की विनंती करेन की तुमच्या जितक्या जवळच्या माणसांना हा व्हिडिओ शेअर करता येईल किंवा हा व्हिडिओतून जर कोणी यांना मदत करू इच्छिणारा असेल, अशापर्यंत हा जर व्हिडिओ पोचवता येत असेल तर प्लीज जमवा. मी काही पेड यूट्यूबर नाही किंवा मी काही कुठला असा चॅनलायझर नाही. मला असे ज्यावेळी एखादी अशी घटना वाटते त्याच वेळी मी अशा काही गोष्टी करायला जातो. सो प्लीज तुम्हाला जर या संदर्भात कुठलीही काही मदत करायची असेल, हा व्हिडिओ संपूर्ण बघा. याच्यामध्ये नंबर दिलेले आहेत. कदाचित मी उद्या यांचं कार्ड मी इथे व्हॉट्सअपवर FB वर टाकीन. प्लीज ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी जरूर मदत करा. म्हणजे धन्यवाद. जय गिरणारी. सगळ्यांना दिवस शुभ जाओ. काळजी घ्या. एक मिनिट, मला तो कार्ड आणतोय. त्या कार्डचा तुम्ही एक फोटो करून घ्या. फार कठीण परिस्थिती असते, माणसं अशा पद्धतीने हे करतात. हे बघा, हे नीट लक्षात घ्या. हे नंबर्स इकडे आहेत. ज्यांना कोणाला नंबर लिहायचे असतील तर ते नंबर लिहून घ्या. आणि हा बारकोड आहे. या बारकोडवर सुद्धा जर तुम्हाला डायरेक्ट पेमेंट करता येईल. बघा, जर तुम्हाला काही वाटत असेल, जमत असेल तर जरूर या बारकोडला तुमचा निधी जरूर पोचू. मंडळी, मी पुन्हा शेवटचं म्हणून एकदा सांगतो की मी हा व्हिडिओ याच्यासाठी करायला घेतला की ज्यावेळी अनिलशी आणि माझं बोलणं यांच्या सगळ्या सभासदांशी झालं आणि त्या मॅडम फार अगदी काकुळतीने म्हणाल्या की दादा, आम्हाला हे बंद करायचं नाही आहे. ठीक आहे, आज आम्ही कष्टात आहोत, आम्ही आमची स्वतःच्या वस्तू विकून आमच्या स्वतःतले घरातले आमच्या मुलांसाठीचे पैसे देऊन हे करतो, पण कुणीतरी हे करणं गरजेचं आहे. आणि ही भावना मला फार फार
माझ्या क्षमतेप्रमाणे मी जितकी मदत करू शकतोय ती रेग्युलर असतेच. पण थोडंसं सध्या सोशल मीडियाचं जग आहे. साले वाकडा तिकडा डान्स करणारे, नको त्या पद्धतीने काहीतरी पानचट फुलचट व्हिडिओ टाकून पैसे कमवून स्वतःची घरं भरणारे अशी बरीच लोक ह्या सोशल मीडियाद्वारे कमवत आहेत. म्हटलं ह्या सोशल मीडियाचा थोडासा वापर करून या लोकांना काही मदत देता आली तर बघूया. कदाचित जर ह्याच्यात अजूनही काय मी इन्कम याच्यावर नाही आहे बीच्या, पण समजा जर तुमच्या माध्यमातून हा जर व्हिडिओ व्हायरल झाला आणि जर मला याच्यातनं काही पैसे मिळाले तर मी या आश्रमात राहून सांगतो की ते सगळे मिळालेले जे काही पैसे असतील ते सगळे पैसेसुद्धा मी या आश्रमासाठी नक्की देईन. सो मंडळी, ते सगळे फार वेगळी गोष्ट आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या व्यवस्थित माणसांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा. 100 NGO आहेत, 100 वृद्धाश्रम असतील, पण मी थोडासा सोशल आहे. मला माहिती आहे की फार लोक 100 90 लोक प्रोफेशनल आहेत. तो एक चांगला व्यापार आहे, यासाठी धावतात. पण ही माणसं चांगल्या हेतूने आणि आत्मसमर्पण करून करतायत. सो जमलं तर यांना नक्की तुमचं कर्तव्य निभावा आणि समाजासाठी फुल न फुलाची पाकळी नक्की खर्च करा. जय गिरनारी.